ए बोल की रे. मी श्रीहरी. ए आता सगळं बऱ्या बोलानं सांगतोयस का दाऊ तुला हिंगा? त्या परेश पाटलानं पांडवाला मारायला सांगितलं होतं. $20,000चा सौदा होता. ऐकलं? आता पटलं? पप्प्या तुझा असं सगळं धंदा बंद कर, नाहीतर अख्खा गाव मिळून चोपून काढेल तुला. अहो हो ऐकाव नाही हो. हे बघा मला बदनाम करायचा कट आहे विरोधकांचा. हे कोण आहे? या माणसाला ओळखत बी नाही मी. अंजलीचा खोटारडेपणा आहे सगळा. ए पप्प्या तू किती खरा आहेस ते अख्ख्या गावाला माहिती आहे. माहितीये ना हो. आपण मारामारी करायची नाही हे ठरलंय. वहिनी पण याचं अंग मोकळं केल्याशिवाय यो शाना होणार नाही. ठीक आहे मारा मग मला. या इथं बसलोय मी. या मारा मारा बघूया कुणाच्या किती जमात. ए राणा ही किंमत मारतोस. ही की तुझ्या ये रे मारायला. ये मार ये. मारामाऱ्या करणाऱ्यातले नाही होत. तुम्ही तर पार मर्यादाच सोडली. आज सोडून देतोय पण इथून पुढे जशाच तसे वागू हे ध्यानात ठेवा. तुमच्या दोघांच्या भांडणाचा कसा यांनी फायदा घेतलाय कळलंय ना तुम्हाला? आता काय ठरवलंय? का भांडण सुरूच ठेवणार आहात? पाईपलाईन होऊ द्या, काय हरकत नाही, पण 2-4 दिवसात काम झालं पाहिजे. उगा माझा रान गुंतून पडाय ना ग. मी लगेच करून घेतो. ठीक आहे मग प्रश्न सुटला. येतो आम्ही. ए श्रीहरी परत जर का आमच्या वाटेल गेलास ते याद राख. आणि तू बी ध्यानात ठेव. चला रे. खाली बस. अरे काय गायकवाडाकडनं किती पैसे घेतलेस माझी बदनामी करायला? ए मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही. जाऊ दे मला. अरे जाऊ दे म्हणजे काय? जातोय म्हणा. बघा म्हणजे मला मारतोय ते मारतोय आणि माझीच बदनामी करतोय. बापू नाही तो असं ऐकणार नाही. घ्यायला कोण. चला चला चल. हातला तुला. अरे हे सुकाळीच्या याच्यासाठी पैसे दिले का तुला मी? अरे हाणलाय मला. आपल्या 4 लक्ष तुला बी पडला असतं तर तू बी असंच खरं खरं बोलला असतास. सगळा घोळ घालून ठेवलायस बघ. कसा निस्तरायचा येऊ? हे बाबा ते काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. मला ह्यात घेऊ नका. अरे अरे श्रीहरी अरे असं काय करायलायस? एकत्र काम करायचं इथनं पुढे बी आपल्याला. हा झालं गेलं सगळं विसरून जा. जरा चांगली काळजी घे बरं काय. अरे आणि पुढच्या टायमाला आपण आणखीन खबरदारी घेऊ की. घेऊ की खबरदारी. हे बघ त्या राणा आणि अंजलीला धडा शिकवल्याशिवाय गप बसणार नाही. हॅलो हा बोल. हा ताडे हे बघ इथं सगळा डाव अंगलट आलाय आमच्या. तू जरा सांभाळून राहा. का काय झालं? अगं मारामारी आपल्या चांगलट आल्या. आपल्या नाही र तुझ्या. आमचा काय संबंध नाही बघ याच्यामध्ये. तेच हे माझं तुझं करत बसली तर कसं जिंकणार आहे का आपण इलेक्शन? हे बघ आता जरा एक दिलानं काम करायला पाहिजे आपल्याला. त्या अंजलीला हरवायचं आहे ना. मग त्या अंजलीला हरवण्यासाठी जीव तळमळतो हिता आमचा. तायड्या असं तळमळत बसू नकोस. असं चिडून पेटून पेटून जरा संघर्ष कर. संघर्ष. तू काय काळजी करू नकस. त्या अंजलीला हरवायला कोणत्या बी थराला जायला तयार आहे ही नंदिता. हा आता माझी तायडी चुकतेस बघ. चल ठेवतो फोन.
बघ बघ तुझं घटक चाचणीचं प्रगती पुस्तक बघ काय दिवे लावलेस तू. सी सी ग्रेड आहे तुला, क दर्जा. खरं म्हणजे तुला ढ दर्जाच द्यायला पाहिजे. त्या पाठक गायकवाडबाई शाळा सोडून गेल्यात काय, तू ढ दर्जाचा निघाला. ए तू त्या राणा दादांसारखा अर्धवट शाळा सोडून जाणार आहेस की काय? अरे काय म्हणतोय मी लाडू? मला लाडू म्हणायचं नाही सर. मग मला सुद्धा सर म्हणायचं नाही. काय नाव आहे तुमचं? हा म्हणजे तू आता मला नावानं हाक मारणार आहेस की काय? सर म्हणायचं नाही, तुम्हीच म्हणले की. सर नाही हेड सर म्हणायचं. काय म्हणायचं? हेड सर. हेड सर. हेड सर मी नापास झालो काय? क दर्जा कळतो का तुला? क दर्जा. क दर्जा. बरोबर आहे. तुला जर क दर्जा कळाला असता तर तू पास नसतास का झाला? ते काय नाही. उद्या येताना प्रगती पुस्तकावर पालकांची सही आणायची, कळलं? पालक आल्याशिवाय शाळेत प्रवेश नाही. कशाला? तुझी आरती करायला. उद्या पालकांना घेऊन शाळेत यायचं. हे घे आणि सही आणायची त्याच्यावर. जा. मावशी मत आम्हालाच द्यायचं बरं काय. जय किसान पॅनल ध्यानात ठेवा. तुम्हालाच देणार. हा म्हणजे कसं आहे, दुर्पा मावशी, अंजली ताई, मी समजाच द्यायचं. म्हणजे कसं आहे, अंजली ताई सरपंच पदासाठी उभारल्या, हा, आणि दुर्पा मावशी आणि मी मेंबर. काय बरं बाई. हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आता काय विचारणार? अहो काही विचारा. तुम्ही मत देणार आहात ना, त्यामुळे तुम्हाला विचारायचा हक्क आहे. तुम्ही शिकलेल्या, आम्ही अडाणी, काय विचारणार तुम्हाला? हो असं काही नाही. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, त्यामुळे विचारा. काय बरं येतो. येऊ मग तुम्हालाच आहे आमचं. चला इकडे चल. चला येऊ मग. हा आणि लक्षात ठेवायचं नांगर. हा आज आता शिंदे जायचं ना. नमस्कार. बरं झालं इथं भेटला ते. आमच्या एक अडचण आहे बघा. बोला ना. अहो समधी पोरं लय ताप दिलेत बघा. शाळा बुडवत्यात आणि घरी बी अभ्यास करायचं सोडून दिले समध्यांनी. अहो मग द्यायचे 4 रट्टे. असं कसं अभ्यास करत नाहीत? अहो अंजली ताईंनी शाळा सोडल्यापासून त्यासनी शाळेत काही समजत नाही म्हणतात. आणि समजत नसलं तर अभ्यास कसं करू म्हणतात. आता तुम्ही सांगा बघू काय करायचं. आता अंजली ताई काय करणार? अहो त्यांनी शाळा सोडल्या ना. अहो आमची अडचण आम्ही सांगितली बघा. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुम्ही काही काळजी करू नका. हा प्रचार संपला ना की मी पुन्हा शिक्षणात लक्ष घालणार. अहो अंजली ताई तुम्ही सरपंच होणार ना, मग हे हो होईल ना. पण म्हणून मी शिकवणं सोडणार नाही. ज्यावेळेला फॉर्म भरला होता ना तेव्हाच मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी शिकवणं सोडणार नाही. शाळेत नाही गेले तरी मी घरी शिकवणार आहे मुलांना. आता हा प्रचार संपला ना की मी मुलांना शिकवीन घरी, मग तुमची अडचण दूर होईल. चालते की. आणि हो मला मुलं भेटली ना की मी त्यांना नीट समजावून सांगेन अभ्यास करायला. तुम्ही काही काळजी करू नका. सांगा तुम्ही सांगितल्या बरोबर ऐकतील बघा. काय मग मिटली ना तुमची अडचण? होय होय. मग सांगा आता मत कुणाला देणार? अंजली ताईंना. हा आणि आमचं चिन्ह आहे नांगर. काय लक्षात ठेवायचं. हा हा चला येतो. सोन्याची अंगठी चांदीची म्हणजे सोन्याची सोन्याची सोन्याची. लाडू काय अडचण की म्हणता घरला खेळायला जायचं ना आपण? नाही. अरे घरलातून लगेच खेळायला जाऊया की आपण. मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन तुला? आणि हे बघ
गोटात चापणीत नापास झालो. हा बघा तुला मला तर बघू तिकी अरे सुरुवातीला असंच होतं हुशार पोरांचं. काय टेन्शन घेऊ नकोस बघ. सरांनी सही आणायला सांगितलंय मला. म्हणजे या प्रगती पुस्तकावर काय? हा लाडू तू किती बी हुशार असलास तरी वहिनी लई झापणार बघ तुला. तेव्हा हे प्रगती पुस्तक दाखवूच नकोस वहिनीसनी. सई तू राणादाकडनं घे की सई. अरे खोयस काय? अगोदर वहिनींसाठी राणादानं आपल्या संगड गद्दारी केली. लाडू संगड पण असंच करेल तो. लाडू तू काय कर माहितीये काय? सरळ संविधानची सही घे की नाही रे? काय काका बक्का मी सांगितल्यावर लगेच सही. बस झाला का कामाचं. चला खेळायला चला. चला थांबा थांबा थांबा. निम्म टेन्शन गेलं पण निम्म टेन्शन अजून आहे. आता आणि कसलं टेन्शन आहे तुला? हे तर म्हणाल पाळलं काढल्याशिवाय शाळेत यायचं नाही. बसा बोंबा बोंबच झाली मर्दा. आता खरं काय ते वहिनीसनी सांगायला पाहिजे बघ. अरे कशाला सांगायला लागतंय? लाडू तू एक काम कर. तू घरात जा आणि तुमच्या घरात पालक असेलच की. त्यातली एक पेंडी घेऊन ये आणि हेड सरासनी दे बघ. आम्हाला पण हेड सर सारखं पालक आणायला लावतात. काय रे खरंय का नाहीये? वय वय हेड सरांना पालक लय आवडतात. आम्हाला पण आणायला आवडतात पालक. वय वय तू उद्या येताना पालक घेऊन ये. म्हणजे हेड सर कसं खुश होतात बघ. वय आणि काय कर माहितीये? मोठीच्या मोठी पेंडी आण बघ. लाडू तू आता एक काम कर. घरात जा आणि दप्तरात एक पालकची पेंडी ठेव. कुणाला दाखवू पण नकोस. आणि उद्या आल्यावर हेड सरासनी दे. काय चालते जातो. चालते चालते. हा हळू जा हळू जा. हा पडते आता डोक्यावर हेड सर. आपण जाऊया चला लवकर. नशीब साथ द्यायला त्या मास्तरनीला. नाहीतर आमच्या डावा पुढं भली भली मान टाकतात. खरं आमचंच नशीब फुटकं म्हणून आमचं समद डाव फेल जायलेत. सासूबाई आहोत तुम्ही तरी निदान साथ द्या आम्हासनी. का तुमचा बी जीव त्या मास्तरनीकडेच वड खातोय. नाही तुम्ही किती बी काय बी करा किती बी. पण आता आम्ही असा डाव आखणार का नाही मास्तरीन पार गबगारच झाली पाहिजे. कळलं लवकरच समद्यास नाही. मी आलो. मग काय आरती करू तुझी? कशाला? पूजा करायला. माझी पूजा कशाला? लाडू हे बघ आधीच आमचं डोसकं लई फिरलंय. त्यात तू अजून फिरवू नका. बस खाली बस. काय काय आहे? कुठं कुठं फिरलं डोकं? कुठं फिरलं आहे की सरळ? बरं ठीक आहे सरळ आहे. तू एक काम कर. तू किचन मध्ये जाण काय तर खाऊन घे पहिलं. इथं आम्ही लई टेन्शन मध्ये आहे. मी बी. काय अरे एवढी एवढसा पिटुकला असा तू. तुला कसलं टेन्शन आलंय र? आलंय. काका बोका कुठं आहे? ते जाऊ दे. तू सांग आधी तुला कसलं टेन्शन आलंय एवढं? नाही मी काका बोकाला सांगणार. अरे हो लाडू शेठ सुटली वाटते शाळा. हो बघा घरात एवढ्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत पण कोण काय बोलत नाही. बिचारा एवढ्या एवढ्या पोराला बी टेन्शन आलंय. तुझ्यासारखी असले येणारच म्हणा. काय झालं लाडू शेठ? हा कसलं टेन्शन आले तुम्हाला? तिकडे चल. लाडू चल काका बोका चल. बस इथे बस. काका बोका मी शाळेत बॉम्ब झाल्या. काय झालं? मी घरात चापणीत नापास झालोय. दर्जा मिळालाय.
हे सर म्हणाले दर्जाचं आहे म्हणून. हे हेड सरच एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. असल्या गोष्टी तिने ऐकायच्या आणि द्यायच्या सोडून. नाही त्यांनी प्रगती पुस्तकावर सही आणायला सांगितल्या. माऊनं बघितल्यावर लय ओरडणार मला. काका बघा तू कर की सही. बघू तुझं प्रगती पुस्तक. रानाच्या गतीत गेलीस की मर्दा. अरे असलं मार्क बघितलं तर वहिनी रट्टच देतील. अरे तेच तर लय ओरडणार. काका बघा तू गपचूप सही करून दे ना. काय नाहीस की म्हणजे स्वतः वरडा खाणार आणि मला बी खायला होणार वय. माऊ तुला नाही मारणार. आणि वरडेल त्याचं काय. हे बघ लाडू एक काम कर. वहिनींचा मूड चांगला असला की नाही हळूच सही घेऊन टाक. नाही तू कर की काका बोका. नाही मी नाही बघ. हे बघ तू मला खेळायला सांग फिरायला जायला सांग नाही तर खायला पाहिजे मग. पण सही एवढी नको बघ. माऊकडून सही घे मी जरा बाहेर जाऊन येतो. हा काका बोका कर की सही. काय रे काय कुसूर बुसूर करत होता तुम्ही? आणि बघू ते काय दाखव. ठीक आहे आता तुला एवढंच दाखवायचं नसल टेन्शन घ्यायची एवढीच हौस असेल तर राहू दे बाबा. आम्ही तरी काय करणार. काय लाडू शेठ काय निवांत बसलाय? अहो बघा की हे आल्या धरणं का नाही असंच तोंड पाडून बसलाय बघा. तरी आम्ही म्हणलं बाहेर ना आलाय का तर खाऊन घे पण नाही म्हणायलाय. वहिनी साहेबांना खेळायचं असणार. सूरज आता गेला ना व मग कुणा संगत खेळणार. बरं लाडू चल आपण कुस्ती खेळूया चल. नाही मला नाही खेळायच्या. अरे लाडू आजकाल लक्ष नाही जाऊबाईंचं लाडूकडं. बघितलं ना ग बिचारा पोरग कसं एकटं पडलंय. जाऊबाईंच्या राजकारणाची बिचाऱ्या पोराला सजा. वहिनी ठीक आहे आले. साहेबराव तुझं आपलं बार आहे मर्दा. शाळा नाही तर अभ्यास नाही. डोसक्याला तापच नाही घसला. पण मला लई टेन्शन आलं रे. एकदम कमी मार्क मिळाले परीक्षेत. हे बघ हे बघ हे बघ काय करायचं ते मी तर पुढे कराल. हे सरांनी सही आणायला सांगितलं त्याचं काय. काका बोकाला सांगितलं तर माऊला सांग म्हणतोय. माऊला सांगितलं तर ते काय खरं नाही माझं. रानादाला सांगू नाही 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 नाही. पोरं म्हणाल्यात माऊ म्हणलं की गद्दारी करतो रानादा. सगळं सांगतो माऊला. ते साहेबराव दोस्त आहेस ना बा माझा. एक विचार कर की लय टेन्शन आले बघ डोसक्याला. राणा अरे तुझ्या एवढं ढ पोरग मी आयुष्यात बघितलं नाही. काही होणार नाही तुझं आयुष्यात. ढ ढ म्हणजे ढ. धर ही डोक्यावर धर धर उभा राहा. सगळ्या पोरांना दिसलं पाहिजे.